तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचार सभा झालेली आहे आणि त्यानंतर आपण हे सध्या पाहतोय। खरं तर प्रचार वेग धरतोय। पुण्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना सध्या आपण आलेलो आहोत पुण्यामध्ये कात्रज या चौकामध्ये। काय सांगाल, मुख्यमंत्र्यांची सभा झालेली आहे, कसा प्रतिसाद मतदारांचा आहे, प्रचार नेमका कसा सुरू आहे? अतिशय सुंदर सुरू आहे। आम्ही यावेळेस इतिहास घडवणार आहे। कात्रजमध्ये आजपर्यंत कधी कमळ फुललेलं नाही आहे, पण यावेळेस आम्ही कात्रजला नक्कीच कमळ फुलू। कारण देवाभाऊंनी जे आज एवढे मोठ्या प्रमाणात जे विकासाचं पुण्याचं स्वप्न दाखवलं आहे, नक्कीच कात्रजकर, आंबेगावकर, बालाजीनगरकर सगळे भारतीय जनता पार्टीबरोबर राहतील आणि प्रभाग क्रमांक 38मधील 5ही उमेदवार या ठिकाणी बहुमताने या ठिकाणी विजय होतील असं या ठिकाणी आम्हाला खात्री आहे। ठीक आहे, मतदार आपल्या पाठीशी आहेत असा विश्वास आपण दाखवताय। नेमके काय कारण आहेत, आपलं विजन नेमकं काय असणार आहे? नक्कीच आमचं पहिलं विजन आहे कात्रज चौक। कात्रज चौक हा अतिशय ट्रॅफिकचा आहे आणि हा मोकळा करायचा आहे। कात्रज चौक ते कात्रज घाट हा 4 पदरी रस्ता आम्हाला या ठिकाणी करायचा आहे। मुख्यमंत्र्यांना आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आंबेगाव परिसरातले DP रस्ते हे देखील आम्हाला ओपन करायचे आहेत। ते खूप दिवसापासून पेंडिंग आहेत, गेले 9 वर्षापासून। त्यामुळे आम्हाला तो जर रस्ते मोकळे केले तर आमचं ट्रॅफिक अजिबात राहणार नाही। पुण्यामध्ये गुन्हेगारी खूप वाढते, राज्यातच नाही तर देशात नाव जाते पुण्याचं या गुन्हेगारी संदर्भात। ही शोकांतिक आहे। एकेकाळची सांस्कृतिक राजधानीत शांत शहर अशी ओळख असलेल्या पुण्यात हे होतंय। काय करणं आवश्यक वाटतंय? नक्कीच या गुन्हेगारीवरती नक्कीच आळा घातला पाहिजे। या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी देखील नक्कीच सांगितलं की या गुन्हेगारीवरती नक्की आळा घालू म्हणून। तर आपण पाहतोय 15 तारखेला मतदान होणार आहे, 16 तारखेला निकाल आहे। खरा धुरंधर कोण हे 16 तारखेला स्पष्ट होणार आहे। मात्र एकीकडे आपण पाहतो राष्ट्रवादीच्या माध्यमातून सुद्धा खूप जोरदार टीका होताना पाहायला मिळते। काय प्रतिक्रिया द्याल आपण? राष्ट्रवादीवाल्यांनी कामच काय केलं? जर आपण जर पाहिलं तर या भागाचे माजी महापौर राष्ट्रवादीचे होते त्या ठिकाणी बालाजीनगरपासून कधी वर फिरकलेच नाही। आज त्यांच्याकडे पूर्ण पुणेचा कारभार होता, पण या दक्षिण पुण्यामध्ये कधी फिरकलेच नाही। आणि मग काय विकास केला त्यांनी आणि काय म्हणायचं आपण त्यांना?